मी 3.5 वर्षाचा असताना माझे वडील वारले आणि आज त्यांना पूर्ण 24 वर्षे होत आहेत. आज आहे त्यांची पुण्यतिथी. आज दत्त जयंती आहे 4 डिसेंबर 2025 आणि पुण्यतिथी ही तिथीप्रमाणे साजरी केली जाते. म्हणजेच ते दत्त जयंतीच्या दिवशी वारले होते. तर आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि आमच्या खानदेशात म्हणजे आपणाकडे आघाडी टाकताच पुण्यतिथींना दिनले आणि ती आम्ही आधी टाकाव्यात. आणि तुम्हाला माहितीच असेल, मीच तुम्हाला सांगतो की मी नवीन रूम मध्ये आता शिफ्ट झालेलो आहे. नवीन रो हाऊस आपण रेंटने घेतलेलं आहे. ते छोटं पडत होतो आणि व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी आपल्याला अडचण येत होती. प्रॉपर तिथे काम होत नव्हतं. 2 महिने माझे वाया गेले. आणि इकडे तुम्ही पाहू शकता नवीन रो हाऊस मध्ये शिफ्ट झाल्यानंतर पूर्ण पसारा आहे, धान्य वगैरे आहेत, भांडी आहेत, बाकीच्या वस्तू आपण 2 BHK रो हाऊस असल्यामुळे वरती घेऊन गेलेलो आहे आणि 15-20 दिवस लागतील पूर्ण सेट वगैरे व्हायला. परंतु आज पुण्यतिथी असल्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं, आमच्या खानदेशात आघाडी टाकली जात असते आणि ते आघाडी मातीच्या चुल्यामध्ये टाकली जात असते किंवा पत्र्याच्या चुल्यामध्ये. आणि मी इकडे नवीन असल्यामुळे मला अजून नाशिकचं जास्त प्रॉपर दुकान वगैरे माहीत नाहीये, तर मला ते भेटलं नाही. त्यामुळे मी एक तगारी घेऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये आम्ही ती आघाडी टाकणार आहोत. परंतु प्रश्न असा पडला आहे की इथं लाकडं लागतात, काड्या वगैरे लागतील आणि ते जाळून कोळसा तयार केला जातो आणि त्यामध्ये ती आघाडी टाकली जाते. आता ती लाकडं कुठे भेटतील ते शोधावी लागतील. ते घ्यायला मी आता जात आहे. आणि ही पुण्यतिथी कशा प्रकारे साजरा केली जाते, आघाडी खानदेशात कशी टाकली जाते, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आता लाकडं आणायची आहेत आणि त्यासाठी एखादी गोंटी वगैरे घेऊन जावी लागेल. तर आई आपल्याला काढून देत आहे. आईच काढी दे ना मग. आईच खराब वाटा आहे, नरम पण आहे ना. तेव्हा काही असं खराब गेले ना तुले मुडी वाडी नाही ना म्हणजे आपण ठेलीस ना असं चला. तर आपला मोबाईल पण पडणार होता फिरवता फिरवता. ही गोंटी आपण घेतलेली आहे आणि आपण आता जाऊया लाकडं घेण्यासाठी. तर लाकडं शोधत शोधत मी खूप दूरवरपर्यंत आलेलो आहे. तर इकडे पूर्ण मळा आहे, शेती आहे. या ठिकाणी आपल्याला सुकलेली लाकडं दिसत आहे आणि इथून आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आणि एक सापडला आपल्याला आणि आपल्याला जास्त जाड नाही तर बारीकच घ्यावं लागेल. नीम सापडलेला आहे, आपल्याला पडलेला आहे. आपण तोडत नाहीये कारण आपण वृक्षप्रेमी आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यामुळे मी हे तोडत नाही. आधीपासून कोणीतरी तोडलेलं आहे त्यामधून थोडस घेत आहे कारण आपलीच परंपरा आहे आणि परंपरेला जोपासावं लागतं भावांनो. तुमच्याकडे पण आजारी वगैरे सारखा प्रकार होतो का? कमेंट करून कळवा. फक्त कसं तर एवढी लाकडं आपण काढलेली आहेत. त्यांना मी आता लहान लहान तुकडे करतो आणि छोटीशी काय बोलतात त्याला मुडी बनवतो. तरी बारीक बारीक लाकडं आपल्याला करायला लागतं. एवढी लाकडं आपण गोळा केलेली आहे आणि ते भरण्यासाठी मी एक गोणी आणलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि गोणीमध्ये भरून आपल्याला घेऊन जावं लागेल. तर जेव्हा लहान होतो गावात जंगलामध्ये तेव्हा काही गॅस वगैरे सिस्टम खेड्या गावात नव्हती आणि त्यावेळी अशा प्रकारची लाकडं जी काटेरी बाबूड असायचा तो विदेशी बाबूड, तर तो आम्ही घेऊन जायचो.
तर आपली गोणी पॅक झालेली आहे. आपलं परफेक्ट काम झालेलं आहे आणि पूर्ण गोणी आपण भरलेले आहे. बाकी बारीक काड्या, थोडी जाड लाकडं आणि आता आपण घरी जाऊया. हा सगळे मुली मला ठेवले सगळं कशी काय ते 4 वर्ष काय म्हटलं परत जा. तर तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं होतं की ही आहे आघाडी. यामध्ये आपण आघाडी टाकणार आहोत वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. आणि हे लाकडं आता इकडे मोडून ठेवावी लागतील. तर कशा प्रकारे दाखवतो मी तुम्हाला. श्रीराम. तर मी डायरेक्ट बसून गेलो. हे लाकडं मी आधी मोडतो मग दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता सर्व लाकडं वगैरे मी मोडली आहे. कागद वगैरे टाकलेला आहे आणि हे आता रेडी आहे. हे स्वयंपाक आई तयार करत आहे वगैरे करू सर्व. तर हे पाहू शकता तुम्ही फ्रेश अशी भजी. तर आई साहेब आता पुरणाच्या पोळ्या बनवत आहेत आणि आपण पाहूया. तर एक पुरणाची पोळी तयार झाली. या मग तुम्ही पण खायला. तर सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आता आगीने टाकण्यासाठी सर्व जे स्वयंपाक मध्ये जे व्यंजन बनवलेले आहेत आईने, तर ते थोडे थोडे काढले जातात. त्याचा चुरा केला जातो आणि मग ते आघाडीमध्ये टाकले जातात. तर आघाडीसाठी आता हे पेटवले जाईल. याचा कोळसा तयार होईल आणि यामध्ये आम्ही आघाडी टाकू. आडवं देवला रस्ता नाही येणार तू आहे हा असं असं येणार रस्ता पडायचं असं म्हणजे काही ना पेटच वेटाची साईड. तर या ठिकाणी पाहू शकता पूर्ण लाकडं जळालेली आहेत आणि त्यांचा पूर्ण कोळसा झालेला आहे आणि ते आता कोळसा आपला आघाडी टाकण्यासाठी तयार आहे. तर ही सर्व प्रोसेस चुल्यावरती केली जाते, परंतु आपल्याकडे तो ऑप्शन नसल्या कारणास्तव आपण अशा प्रकारे आघाडी टाकणार आहोत आणि आघाडीसाठी पण आपलं प्लेट तयार आहे. तर आधी आई साहेब आघाडी टाकतील. तर व्हिडिओ घेण्यासाठी मी इकडनं बसतो म्हणजे क्लिअर दिसेल. कोळसा कोळसा नाही लागतो. हा राग व्हायचा. तर अशा प्रकारे ही आघाडी टाकली जाते. तर आम्ही आता जेवणाला बसलेलो आहोत आणि होते तर ते जेवणाला आले. त्यांच्यासोबत मी जेवण पण केलं, परंतु व्हिडिओ करायचा राहिला त्यामुळे आई सोबत असून बसून घेतोय आणि व्हिडिओ घेतोय. आई जेवण करते, मी पण जेवण करतोय. एकदम छान असं पुरणपोळीचं जेवण होतं. तर अशा प्रकारे ही जी पुण्यतिथी आम्ही साजरा केली आणि आघाडी टाकली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. हा व्हिडिओ शेअर करा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय कान.